नमस्कार, मी एस.आर. पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव सुद्धा एस.आर. पवार हेच आहे. खरं म्हणजे आत्ता तुम्ही सर्वजण या व्हिडिओवरती आलेले आहात. तुम्हा सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि जास्तीचा वेळ न लावता आपण आजच्या विषयाला सुरुवात करणार आहोत. विषय तुम्ही वाचलेला आहे. खरं म्हणजे नीटचं जे स्कॅम चालू आहे आणि जे झालेलं आहे त्या संदर्भातली एक अपडेट या ठिकाणी आलेली आहे आणि त्यातला जो मुख्य सूत्रधार होता जो गंगाधर नावाचा तो पकडला गेलेला आहे. अशा पद्धतीची एक अपडेट, फार मोठी अपडेट या ठिकाणी उपस्थित झालेली आहे, उपलब्ध झालेली आहे. ही अपडेट घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. खरं म्हणजे गेल्या काही दिवसापासून या संदर्भातल्या अनेक बातम्या तुम्ही बघितलेल्या असतील आणि यातला महाराष्ट्रातला विशेषतः जो मुख्य सूत्रधार होता, जो लातूरमधले काही लोक पकडलेले होते त्यांच्या संपर्कातला आणि त्यांचा प्रमुख किंवा ज्याच्या माध्यमातून ही पेपरफुटी झाली, अशा पद्धतीचा हा गंगाधर जो उत्तर प्रदेशमध्ये दिल्लीला राहत होता आणि त्याच्या संदर्भातली जी वेगवेगळ्या बातम्या किंवा वेगवेगळ्या काही अपडेट्स आपल्यापर्यंत येत होत्या त्याला पकडलं गेलेलं आहे. अशा पद्धतीची अपडेट आता उपलब्ध झालेली आहे आणि त्याला पकडलं गेलेलं आहे हे काय कोणाच्या मनचं नाही. त्याच्या पत्नीने ही अपडेट दिलेली आहे. कुठल्या तरी एका वृत्तवाहिनीचा पत्रकार त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या पत्नीने स्वतः सांगितलेलं आहे की गेल्या 25 जून या दिवशीच हा गंगाधर पोलिसांनी पकडलेला आहे आणि आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे. खरं म्हणजे उत्तराखंड या राज्याच्या पोलिसांनी त्याला पकडलेलं आहे. 25 जून या दिवशीच पकडलेलं आहे. मात्र त्याची अपडेट यायला थोडासा वेळ लागला, परंतु आज अखेर ही अपडेट आलेली आहे. हा जो गंगाधर होता तो आज पकडला गेलेल्याची खात्रीलायक माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. दुसरं एक आहे की या गंगाधरचं आडनाव मुंडे असं अनेक वेळा अनेक पत्रकारांनी अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. ते तुमच्याही पर्यंत आलेलं असेल, परंतु हा गंगाधर मुंडे नाही. गंगाधरचं खरं आडनाव हे गुंडे आहे, GUNDE अशा पद्धतीचं त्याचं आडनाव आहे. गंगाधर हा मुंडे नसून गंगाधर गुंडे अशा पद्धतीचं त्याचं आडनाव आहे. तो उत्तर प्रदेशमध्ये राहत होता आणि त्याचा जो मूळ जिल्हा आहे किंवा मूळ ठिकाण आहे ते मराठवाड्यातील आहे, महाराष्ट्रातील आहे. अशा पद्धतीची माहिती सुद्धा खुद्द त्याच्या पत्नीने आपल्यापर्यंत पोहोच केलेली आहे किंवा दिलेली आहे. मराठवाड्यातील परभणी हे त्याचं मूळ ठिकाण आहे, तो परभणीचा आहे आणि परभणीवरून तो काही कामानिमित्त कंपनीमध्ये काम करण्यासाठी तो उत्तर भारतामध्ये गेलेला आहे. अशा पद्धतीची माहिती सुद्धा त्याच्या पत्नीने दिलेली आहे. या सर्व अपडेट्स आपल्यापर्यंत आलेल्या आहेत, आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. हा जो गंगाधर आहे तो साधा एक कंपनीमध्ये काम करणारा कामगार आहे. इथपर्यंत ही माहिती आपल्यापर्यंत पोहोच झालेली आहे. खूप साध्या पद्धतीचं काम तो करतो, परंतु त्याचबरोबर तो काहीतरी चुकीच्या पद्धतीने सुद्धा त्याने अनेक गोष्टी केल्याचा पोलिसांचा दावा आहे आणि म्हणूनच ATSचं पथक सुद्धा उत्तर भारतामध्ये गेलेलं आहे. आता खरं म्हणजे त्याच्या पत्नीने ज्या पद्धतीने सांगितलं की उत्तराखंडच्या पोलिसांनी त्याला पकडलेलं आहे. आता ते हस्तांतर करतात, ते कधी करतात आणि कधी महाराष्ट्रात घेऊन येतात हे आपल्याला पाहावं लागेल. पुढील अपडेट्स आपल्यापर्यंत आल्यानंतर ती पोहोच केली जाईल. परंतु ही सगळी आपल्यापर्यंत माहिती दिल्याच्या नंतर सुद्धा बातमीच्या पलीकडचं विश्लेषण किंवा बातमीच्या पलीकडचे काही मुद्दे जे महत्वाचे आहेत ते सुद्धा माझा मांडण्याचा प्रयत्न असतो आणि तेच मुद्दे घेऊन मी तुमच्या समोर आता उपस्थित आहे. खरं म्हणजे हा गंगाधर पकडला गेल्यानंतर किंवा गंगाधरचं नाव आणि या स्कॅमचं नाव जेव्हा आपल्या चर्चेत आलं आणि अशा पद्धतीचं फार मोठं स्कॅम लातूरमध्ये झालेलं आहे, त्याचं कनेक्शन बीडमध्ये आहे, धाराशिवमध्ये आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामधले विद्यार्थी 100% पकडले जाणार आहेत जर पोलिसांनी आणि ATS पथकाने आणि जे जे या तपासामध्ये येतील त्यांनी जर सखोल चौकशी केली तर यामध्ये हजारो विद्यार्थी सापडू शकतात. हा आकडा लाखांपर्यंतही जाऊ शकतो. मी पुन्हा एक मुद्दा कव्हर करत आहे की 600+ विद्यार्थी गेल्या वर्षी 26,000 होते, जे आता 76,000 झालेले आहेत. जास्तीचे 50,000 विद्यार्थी यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि माझी 100% खात्री आहे की हे 50चे 50,000 विद्यार्थी हे बोगस आहेत. त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. त्यांच्यापर्यंत ही प्रश्नपत्रिका पोहोचलेली होती, 100% पोहोचलेली होती. ते 50,000 आणि जे प्रश्नपत्रिका मिळूनही मार्क घेऊ शकलेले नाहीत असेही काही विद्यार्थी, याचा अर्थ हा आकडा लाखोंच्या घरात असणार आहे. तेव्हा या सगळ्या प्रकरणामध्ये काहीतरी घडलेलं आहे आणि ते सगळ्यात मोठं जर काही असेल तर त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा हा प्रयत्न झालेला आहे. हा खूप मोठा मुद्दा आहे. हा खरं म्हणजे बातमीच्या पलीकडचा आहे.
मुलांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे, त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे। जे पालक 3-4 वर्षांपासून प्रयत्नशील असतात, त्यांची फार मोठी आर्थिक कुचंबना झालेली असते, फार मोठं पैसे त्यांनी त्या ठिकाणी ओतलेले असतात, क्लासेसमध्ये दिलेले असतात, त्यांचे कुटुंब त्या ठिकाणी स्थलांतरित झालेले असतात, कुटुंबाच्या कुटुंब लातूरला जाऊन राहतात का तर एका विद्यार्थ्याचं शिक्षण, मुलाचं शिक्षण करण्यासाठी। आणि त्याच परीक्षेमध्ये अशा पद्धतीनं जर घोटाळा होत असेल, अशा पद्धतीनं जर स्कॅम होत असेल तर ही फार मोठी चुकीची गोष्ट आहे। आणि ही या सर्व लोकांची जे लोक त्यामध्ये सामील आहेत त्यांची फार मोठी चूक आहे आणि त्यांना फार मोठी शिक्षा होणं हे अत्यंत आवश्यक आहे। तर या निमित्ताने एकतर मराठवाड्याची बदनामी झाली, महाराष्ट्राची बदनामी झाली आणि त्याचबरोबर लातूर हे शिक्षणाचं केंद्र आहे, त्या लातूरची सुद्धा सगळ्यात मोठी बदनामी आज झालेली आहे। त्याचबरोबर हे जे सगळं स्कॅम आहे अजूनही एनटीए हे जाहीर करायला तयार नाही की ही परीक्षा रद्द करून आम्ही आता नवीन परीक्षा घेणार आहोत किंवा नीट घेणार आहोत, हेही जाहीर करायला तयार नाही। आणि त्याचबरोबर दुसराही एक मुद्दा आहे की काही विद्यार्थ्यांच्या बाईट्स आलेल्या आहेत की ज्यांनी खरोखर अभ्यास करून 600+ गुण घेतलेले आहेत किंवा 650च्याही जास्त गुण घेतलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांचं असं मत आहे की कृपया नीट घेऊ नका, कारण आम्ही अगोदर एवढा अभ्यास करून ही परीक्षा दिलेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि तुम्ही जेव्हा नीट घ्याल तेव्हा आम्हाला पुन्हा एकदा ह्या सगळ्याला सामोरं जावं लागेल, तितका परत एकदा अभ्यास करावा लागेल, ती आमच्यासाठी फार किचकट गोष्ट आहे, तेव्हा नीट घेऊ नका, असाही एक सूर समोर येताना दिसत आहे। आता खरं म्हणजे यामध्ये काय होतं हे आपल्याला पाहावं लागेल, थोडा वेळ लागेल, परंतु ते जे हुशार विद्यार्थी आहेत आणि जे 650 झालेले आहेत त्यांनी सुद्धा एक गोष्ट समजून घेण्याची आवश्यकता आहे। तुम्ही जरी इमानदार असाल तुमचं स्वागत आहे, तुम्ही अतिशय उत्कृष्ट आहात, तुमचं कौतुकच आहे, परंतु काही लोक यामध्ये चुकीच्या पद्धतीनं सुद्धा आलेले आहेत, ते जर बाहेर काढायचे असतील तर ती परीक्षा परत घेणं हाच एक पर्याय आहे। दुसरा एक पर्याय आपल्या समोर आहे, त्याचं विश्लेषण मी खरं म्हणजे स्पेशल एक व्हिडिओ बनवून करणार आहे। एकाच व्हिडिओमध्ये सगळे मुद्दे टाकून व्हिडिओ फार लांब करणं हे काही योग्य होणार नाही, त्यामुळे मी हा व्हिडिओ खरं म्हणजे याच ठिकाणी थांबवत आहे। मी अपडेट देण्याबरोबरच त्या बातमीच्या पलीकडचं विश्लेषण सुद्धा करण्याचा प्रयत्न करतो। हा माझा प्रयत्न खरोखर जर आपल्याला आवडला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्या सगळ्या पालकांपर्यंत अशा पद्धतीची काही माहिती जाईल। एवढीच एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।